राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. कदम कुटुंबीय आणि पत्नीची बदनामी सहन करणार नाही. अनिल परबांविरोधात न्यायालयात जाणार. रामदास कदमांचा इशारा. ज्या पवारांना मतं दिली त्यांनी ओबीसी आरक्षण घालवलं. लक्ष्मण हाकेंची शरद पवारांसह अजित पवारांवरही टीका. धर्म भाषा काहीही असो आपण सर्व हिंदू. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पालकमंत्री पदाची माळ गळ्यात कधी पडते त्याची वाट पाहतोय. भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त खाती. अतिरिक्त खात्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. नवी मुंबई विमानतळावर नोकरीमध्ये स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी. अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा. नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं संपवलं जीवन. जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एका कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती. मनपा रुग्णालयामध्ये तरुणांचा गोंधळ. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूत कफ सिरपवर बंदी. कफ सिरप संदर्भात नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर सोलापुरात दमदार पावसाची हजेरी. बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात 7 ऑक्टोबरला मुसळधारेचा अंदाज. त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकमध्ये घोषणा. सफाळे विरार रोरो सेवा समुद्रामध्ये अडकली. रोरोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले. 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहनं अडकली. आणि नेपाळमध्ये ढगफुटी. 22 जणांचा मृत्यू. विमानतळ, महामार्ग बंद. जनजीवन विस्कळीत.